ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। अंतरवाली जरांगे पाटलांची बैठक सुरू झाली आहे। तासाभरात जरांगे आपली भूमिका मांडणार आहे। तर जरांगे पाटलांची ही बैठक अंतरवालीत सुरू झालेली आहे। आताची महत्त्वाची अपडेट, खरं तर मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 ऑक्टोबरचा अल्टिमेटम देण्यात आला होता आणि त्यानंतर महिनाभर जरांगे यांनी सभा घेतल्या आणि त्यांनी सभेदरम्यानच आज पुढची आरक्षणाची या आंदोलनाची दिशा ठरवणार असं म्हटलं होतं आणि आता बैठक त्यांची सुरू झालेली आहे। त्यामुळे जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंतरवालीसाठी जरांगे पाटलांची आता बैठक सुरू झालेली आहे आणि तासाभरातच मनोज जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहे आणि त्यामुळे ते नेमकं काय म्हणणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं। सरकारला 24 ऑक्टोबरचा अल्टिमेटम खरं तर मनोज जरांगे यांनी दिला होता आणि अगदी 2 दिवस हा वेळ पूर्ण होण्यासाठी राहिले आहे आणि त्याआधीच मनोज जरांगेंनी सभेदरम्यानच काल सांगितलं होतं की दिशा ही आज ठरवली जाणार आणि त्याच निमित्तानं ही बैठक होत आहे आणि या बैठकीनंतर ते आपली भूमिका मांडणार आहेत। पुढे बोलूयात। ईडब्ल्यूएस आरक्षणावरून सरकारची वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी पाहायला मिळाली आहे। मराठी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध, राज्य सरकारच्या जाहिरातीमध्ये असा उल्लेख करण्यात आलाय। तर ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाचा लाभ जाहिरातीत असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात ही जाहिरात दिलेली आहे। तर आपण बघतोय की एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि अशात वृत्तपत्रामध्ये सरकारकडून ही जाहिरात देण्यात आलेली आहे। मराठा समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या जाहिरातीत उल्लेख करण्यात आलेला आहे। तर ईडब्ल्यूएस आरक्षणावरून सरकारची वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी पाहायला मिळते। मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध, राज्य सरकारच्या जाहिरातीमध्ये असा उल्लेख करण्यात आलाय। आपण बघतोय की एकीकडे कुणबी मराठा ओबीसी तर एकीकडे कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून घ्या अशी मागणी मनोज जरांगेंकडून होतीये। मात्र दुसरीकडे आता ही ईडब्ल्यूएसची आरक्षणची जी जाहिरात आहे ती सरकारकडून वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे चर्चा आता सुरू झाल्या आहेत। आपण बघतोय की एकीकडे ही जाहिरातबाजी करण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे मनोज जरांगे जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे। कारण या ठिकाणी त्यांनी 22 तारखेला पुढची दिशा ठरवू असं म्हटलं होतं आणि त्यानुसार ही बैठक देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे आता या आरक्षणाचा मुद्दा किंवा या आरक्षणाचा तिढा सुटणार का आणि सुटला तर कसा हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मात्र ही बैठक बोलावलेली आहे आणि ही बैठक घेतली आहे। आणि ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भातच आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण जोडले गेले आहे। त्यासोबतच आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ता अनिश गाडवे देखील जोडले गेलेले आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर जोडले गेलेले आहे। त्यासोबतच एनसीपी शरद पवार गटाचे ॲडव्होकेट संजय काळबांडे हे देखील जोडले गेलेले आहे। मी सर्वप्रथम जाते भाजपचे मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांच्याकडे। अजितजी, खरं तर सरकारनं आता ईडब्ल्यूएस आरक्षणाची जाहिरात ही दिलेली आहे, हा टायमिंग बद्दल मात्र चर्चा होती आहे। अजितजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणीमुळे अजित चव्हाण यांच्याकडे आपला आवाज पोहोचत नाहीये। मी अनिश गाडवे ठाकरे गट प्रवक्ता यांच्याकडे येते। अनिशजी, खरं तर आज ही मराठा आरक्षणाचा एकीकडे मुद्दा पेटतोय आणि दुसरीकडे सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षणाची ही जाहिरात दिली आहे, काय अर्थ घ्यायचा याचा? बघा, जाहिरात तर 100 दिवसात आम्ही अच्छे दिन आणतो अशी पण झाली होती। त्यावेळेस आम्ही आलो तर महागाई संपेल वगैरे अशा पण गोष्टी घडल्या होत्या। त्यामुळे जाहिरात दिल्यानंतर ती जाहिरात खरी होती असं नसतं। 10 वर्ष झाले आजच्या दिनाची आपण वाट पाहतोय। त्यामुळे ईडब्ल्यूएस हे पुन्हा एक प्रकारची धूळफेक आहे। दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, राणे आणि कदम ह्या दोघांनी गेल्या 4-5 दिवसात जी काही स्टेटमेंट केली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही। एकमेकांच्या विरुद्ध टोकाला असलेली ही माणसं आज एकमेकांच्या सुरात सूर मिसळतायत। सत्तेची पॉवर तुम्ही लक्षात घ्या। मराठ्यांना दुहीचा शाप आहे, मला खेदाने इथे व्यक्त करावं लागेल, पण ह्या मराठ्यांचा दुहीचा शाप 400 वर्षांनंतर आज देखील तसाच आहे। तुम्ही पहा,
मराठ्यांमध्ये कशा प्रकारे भेदाभेद करायचा प्रयत्न केलाय. बरोबर नारायण राणेंना ऐन वेळी त्यांनी एक स्टेटमेंट करायला लावलं की 96 कुळी मी आहे, मराठा आहे, मला कुणबीचं सर्टिफिकेट मान्य नाही. बघा, 96 कुळी मराठ्यांना मराठ्यांपासून वेगळं केलं. त्यानंतर रामदास कदम म्हणतात विदर्भात चालत असेल पण कोकणात आमच्या चालत नाही, म्हणजे कोकण विरुद्ध विदर्भाचा मराठा वेगळा केला. त्यानंतर 96 कुळी विरुद्ध कुणबी वेगळा केला आणि कुणबी विरुद्ध मराठा केला आणि मराठ्यांमध्येच आतल्या आत एक गट पाडला, तो आहे 96 कुळी मराठ्यांचा. विदर्भ, कोकण, मराठवाड्यामध्ये पण त्यांनी ते निजामकालीन दाखले सांगितले. इतकी फूट पाडायचा प्रयत्न करतायत जरांगे पाटलांनी. हा सकल मराठा समाज, माझं सकल ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. सकल मराठा समाज म्हणजे कुठलाही अंतर्गत जातपात मराठ्यांमध्ये नाही. मराठा हा एकच. मराठ्यांमध्ये कुणबी वगैरे असं काहीच होऊ शकत नाही. या सगळ्या समाजाला जरांगे पाटलांनी एकत्र केला, याचा कुठेतरी शल्य यांच्या मनामध्ये आहे. आणि जर मराठा एकत्र येऊन पेटला ना तर काय करू शकतो हे तुम्ही आंतरवाली सराटीत पाहिलात. अगदी. आणि आता तुम्ही पहा, हाच मला प्रश्न माझा. एकच मिनिट फक्त सांगतो. रोटी बेटीचा जो यांनी रोटी बेटीचा हा जो शब्द काल वापरलाय, इथे यांनी कुणबी समाजाला कमी लेखायचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुम्हाला मतांसाठी कुणबी समाज चालतो, ओबीसी समाज मतांसाठी चालतो, पण तुम्ही रोटी बेटी पर्यंत पोहोचलात म्हणजे तुम्ही फुले शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात राहता का, हा देखील यांनी विचार करायला हवा. आपण कुठल्या महाराष्ट्रात आहोत? जात पात भारतीय जनता पक्षाने कायम या महाराष्ट्रात ओढा आणि राज्य करायची संकल्पना ही भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रात किंवा देशात चांगली अवलंबतोय. अगदी. आणि जी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते अजित चव्हाण यांच्याकडे मी जाणार आहे. अजितजी, खरं तर आजच जाहिरात का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. नाही, मी कालही सांगितलं आणि मी आजही या गोष्टीचा पुनरुच्चार करतो की मी पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. मी आपल्या चॅनलवरून किंवा कुठेही दिलेलं मत, मी जे सांगतोय ते माझ्या पक्षाचं अधिकृत मत आहे, हे आपण लक्षात घ्या. कुठेही पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याकरता आमची नियुक्ती आहे. मी महाराष्ट्र राज्याचा सहमुख्य प्रवक्ता आहे. माझी भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. माननीय नारायण राणे साहेब असतील, रामदासभाई असतील, माझं काल बोलणं झालं या विषयावरती. हे बघा, आम्ही सकल मराठा समाजाच्या झेंड्याखाली महाराष्ट्रातला संबंध मराठा समाज एक झालो. हे खरं आहे का तर 100% खरं आहे. परंतु मराठा समाजामध्ये अंतर्गत जातीची उतरंड शेकडो वर्षापासून आहे. ती काहींना मानायची असेल तर मानू देत, आम्हाला ती मानायची नाही. आम्ही चांदा ते बांधा, कुणबी असेल, मराठा असेल, कुणबी मधल्या इतर कुठल्या जाती असतील, या सगळ्यांच्या सकट सकल मराठा समाज म्हणून आम्ही आरक्षणाच्या मागणीखाली, ज्या आरक्षणाच्या मागणीच्या झेंड्याखाली एकवटलो आहोत. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते उच्च न्यायालयामध्ये टिकवलं होतं. आता ते आरक्षण गेल्यानंतर ते आरक्षण ज्या वेळेला गाडवे साहेबांचं सरकार होतं, मी याचा वारंवार पुनरुच्चार केलाय. माझे मित्र करण गायकर इथं बसले, ते देखील मोकळ्या मनानं मान्य करतील. हा समाजाचा विषय, याच्यामध्ये पक्षीय राजकारण नाही. ईडब्ल्यूएसचं आरक्षण सन्माननीय संभाजीराजे छत्रपती, आमचे इतर अनेक नेते, या सगळ्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या, आमच्या नेत्यांनी मागण्या केल्या आणि त्या मागण्या राज्य सरकारनं पूर्ण केल्या. त्या अतिशय रास्त मागण्या होत्या. त्या म्हणजे पंजाबराव देशमुख साहेबांच्या नावानं जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह असतील, सारथीला केलेली मदत असेल आणि ईडब्ल्यूएसचं आरक्षण असेल. आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आजच जाहिरात का, असा प्रश्न आपण विचारलेला आहे. राज्य सरकारकडनं वेगवेगळ्या विषयावरती जाहिरातींचं शेड्यूल असतं. ती जाहिरात, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, माहिती जनसंपर्क विभागाकडं याचं एक वेळापत्रक लागलेलं असतं. त्या वेळापत्रकानुसार या जाहिराती दिल्या जातात. आणि आजच का दिली तर सरकार म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की निश्चितपणे ज्या बांधवांच्या मनामध्ये आपल्याला आरक्षण मिळायला विलंब होतोय त्यांच्यापर्यंत सरकार म्हणून आम्ही काय करतोय ते पोहोचवलं पाहिजे ना. आरक्षण द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत. पण ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ज्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ज्या सोयी सुविधा आपल्याला मिळत होत्या त्या मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर अजितजी, या संदर्भात आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर देखील आहे, त्यांचंही आपण मत घेऊया. अजितजी, मी पुन्हा तुमच्याकडे येते. करणजी, खरं तर चर्चा होतीये की आजच किंवा आत्ताच ही जाहिरात का? हे निश्चित आम्हालाही अजून कळालं नाही. ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळवून गेली अनेक वर्ष झालेली आहेत. त्या आरक्षणामध्ये सुवर्णांना ते आरक्षण आहे, ते मराठा समाजाला नाही.
ही पहिली गोष्ट मी आमचे मित्र अजित चव्हाण ते चांगले माझे सहकारी आहेत त्यांना त्यांच्या निदर्शनात आणून देतो की हे आरक्षण फक्त मराठा समाजासाठी नाही तर ज्या सुवर्ण जाती आहेत त्या जातींसाठी या आरक्षणाची निर्मिती भारत देशामध्ये केली गेली आहे. दुसरी गोष्ट, आज मनोज जरांगे पाटलांनी जो अल्टिमेट दिला होता सरकारला त्याचे अवघे 2 दिवस असताना अशा पद्धतीनं ही बातमी प्रसिद्ध करणं हे काय आमच्या मनाला योग्य वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, ते जे म्हणताय की मग मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं, सर्वोच्च न्यायालयात त्याचं काय झालं? हायकोर्टात जेव्हा आरक्षण टिकलं, या मनाच्या मोकळ्या मराठ्यांनी भारतीय जनता पार्टी असेल की त्यावेळेस त्यांचा सहकारी पक्ष शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांना भरभरून मतं दिली आणि सत्ताही दिली होती, हेही त्यांनी विसरू नये. दुसरी गोष्ट, आज मनोज जरांगे पाटलांचा 1 तासामध्ये सरकारला जो काही अवधी दिला होता त्या अवधीच्या संदर्भात त्यांची बैठक सुरू आहे अंतर्बली या ठिकाणी. ते निर्णय घेणार असतानाच ही अशी जाहिरात येणं अपेक्षित नाही. या सरकारकडनं आम्हाला चांगली अपेक्षा आहे की हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल आणि त्याच अपेक्षेनं मनोज जरांगे पाटलांनी सरकारने त्यांच्याकडे 30 दिवसाची मागणी केली होती. ती 30 दिवसाची मागणी आणखी 10 दिवस वाढवून या सरकारला दिली असल्या कारणानं ह्या अशा गोष्टी करू नये. ठीक आहे, ईडब्ल्यूएसचा फायदा जे काही कोणी मराठा बांधव घेत असतील, निश्चित आम्हाला काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही, परंतु जो आज कुणबी मराठा अगदी करणजी, मी तुमच्याकडे येते. अजित चव्हाण यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. मात्र आपल्यासोबत ऍडव्होकेट संजय काळबांडे देखील आहे. संजयजी, खरं तर आवाज येऊ शकत नाहीये. आजच ही जाहिरात का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो, यावर आपलं काय मत? खरं तर आजच ही जाहिरात काढण्याच्या माग सरकारचं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला तो म्हणजे पानं पुसवण्याचं काम पुढं करतं का काय अशी शंका मला निर्माण झाली. मुळात मराठा समाजाची मागणी ही ईडब्ल्यूच्या जाहिराती संदर्भात नाही किंवा ईडब्ल्यूएसच्या बद्दलची नाही. आताच यांनी सांगितल्याप्रमाणे ईडब्ल्यूएस हे काही नुसतं मराठा समाजासाठी नाहीये. तो जो काही सुवर्ण समाज आहे ज्याला जिथं आरक्षण मिळालेलं नाही त्यातला जो विकर समाज आहे, आर्थिक दृष्ट्या जो समाज हा वीक आहे त्या सर्व समाजासाठी हे आरक्षणाचा उपयोग आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी सरकारला मराठा समाजाच्या आरक्षण द्यायचं नाही आणि त्यांच्या आरक्षणाला न देण्यासाठी काल जे 24 तारखेला जे जरांगे पाटलांनी जे अल्टिमेट दिलंय त्याला 2 दिवस शिल्लक आहेत आणि त्या अल्टिमेट मध्ये कुठंतरी तोंडाला पानं पुसण्याचं काम हे ह्या राज्यातलं सरकार करतंय आणि त्याच कारणामुळे फक्त ही जाहिरात दिलेली. आणि त्यांनी अगदी संजयजी, आपलं मत हे कळलेलं आहे. मी पुन्हा एकदा अजित चव्हाण यांच्याकडे जाते. अजितजी, खरं तर संजय काळबांडे यांनी तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रयत्न असा आरोप केला, आपलं यावर काय म्हणणं आहे? संजय काळबांडेंच्या या दाव्याचं मला खरोखर आश्चर्य वाटतंय. ज्या शरद पवार साहेबांच्या गटामध्ये सध्या ते आहेत त्या सन्माननीय पवार साहेबांनी मराठा समाजाच्या तोंडाला आरक्षणाच्या नावाखाली इतकी वर्ष पानं पुसली. सन्माननीय सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांचं मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही अशा पद्धतीचे आता माझ्या मोबाईलमध्ये वर्तमानपत्रातली कात्रण आहे, मी ती दाखवू शकतो. माझे बंधू करणजी गायकर आता जे म्हणाले ते मराठा समाजाचे सन्माननीय प्रतिनिधी म्हणून येत आहेत. करणराव, मला आपल्याला अतिशय आणि आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामधल्या समाजाला नम्रपणे एक गोष्ट सांगायची की सरकार आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहे. आजच्या जाहिरातीचा विषय म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे. आपण एक लक्षात घ्या, सरकार म्हणून लोकांपर्यंत असंतोष पसरू नये याकरता आम्ही काय करतो आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार सरकारला नाहीये का? मराठा समाजाचं आरक्षण गेल्यानंतर आमच्या मुलामुलींचं नुकसान होऊ नये, ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे सर्व सवर्णांना आहे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. निश्चितपणे ते 10% देण्याचं कारण मराठा समाजाचं महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलेलं आरक्षण जे आहे त्यातनं हा मोठा टक्का, मोठा वाटा हा मराठा समाजासाठीच ठेवलेला आहे. हे मराठा समाज बांधवांपर्यंत वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून पोहोचवलं तर काय चुकलं हा माझा प्रश्न आहे. दुसरा विषय असा आहे की सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनी
ज्या ज्या पद्धतीचं आता हे समाजाचं आंदोलन आहे. आपण अजित लक्षात घ्या. पुन्हा एकदा पत्रकारांनी तुमच्याकडे देखील येणार आहे, लक्षात पुन्हा या घ्या. संदर्भात भारतीय तुमच्याकडे जनता येणार आहे. पक्षाचे आमदार, तुर्तास आपण खासदार, पाहूयात नेते, मनोज मंत्री जरांगे या यांची बैठक सगळ्यांनी सुरू आहे. मनोज ते जरांगेंच्या बोलतात, आंदोलनाला आपण मदत जाऊया. केली आहे. ती आमच्या समाज ज्या जीवनाशी तुम्ही सरकारनं आता खेळू नका. तुम्हाला हात जोडून विनंती, तुमच्या आता 2 दिवस आहेत. तुम्ही समितीचा अहवाल उद्या तयार करून घ्या, परवाच्याला आरक्षण डिक्लेअर करा. कारण आमच्या लेकरांमुळे आमच्या फक्त सहन करायची क्षमता नाही राहिल्या. 26 तारखेला अशी ऐकू माहिती आहे की मोदी साहेब सुद्धा येत आहेत म्हणून शिर्डीला. ते खूप हुशार व्यक्तिमत्व आहे. गोरगरिबांचे जाणे, कारण ते गोरगरिबातून आलेले. इथं गोरगरिबांचा मराठा तळमळतोय. गोरगरीब मराठ्यांचं लेकरू वेदना सहन करते. त्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीने विनंती की त्यांनी राज्य सरकारला तातडीनं सांगून 24 तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा विषय सोडवा असं त्यांनी सांगावं. ही मराठा समाजाच्या वतीनं त्यांना विनंती. म्हणजे 26 तारखेला मराठ्यांना त्यांच्याकडे गुलाल घेऊन जाता येईल शिर्डीला. आम्हाला काय आरक्षण देणारा पाहिजे, आम्ही कोणाला डोक्यात घेऊन नाचायला तयार आहे. आडवाला आरक्षणाचा इथून पुढे आम्ही कंगुळे त्याच्या हातात देणार नाही. आम्हाला आधार नसेल तर आम्ही तुम्हाला आधार देऊ शकत नाही. आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी राज्य सरकारला सांगून हा 24च्या आत विषय संपवायला सांगा. कारण त्यांना गोरगरिबांची जाण आहे. ते गोरगरिबांच्या मराठीची ही आम्ही मारलेली हाक, ही हाक ते समजून घेतील. आणि राज्य सरकारला विनंती, मराठा समाजाच्या भावनेशी आता तुम्ही खेळू नका. मराठा समाजाला न्याय द्या. कारण तुमच्या हातात आणखीन 2 दिवस आहेत, म्हणजे ते खूप आहे. 1 घंटा सुद्धा कायदा पारित करता येतो आणि आरक्षण देता येतं. पर्याय आम्ही खूप दिलेत, आता पर्याय विचारू नका. तुम्हाला खूप पर्याय दिलेत, कायदा पारित झालेत, त्याचे पर्याय दिलेत, 2004च्या GR चे पर्याय दिलेत. शेती व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, तोही पर्याय दिलेला आहे. 3रा पर्याय मराठा समाज मागासवर्गीय असताना आरक्षण नाही, तोही पर्याय दिलेला आहे. पंजाबराव देशमुख साहेबांनी ज्या कायद्याच्या आधारावर कुणबी बांधवांना मराठ्यांना आरक्षण दिलं, त्याच कायद्याची सुधारणा करून मराठा समाजाला त्यातही सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देता येतं. तेही घ्या. 2001च्या कायद्यानुसार मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा. 6वा मुद्दा 1967ला ज्या पद्धतीने ज्या निकषावर बाकीच्यांना आरक्षण दिलं, त्याच निकषावर मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्या. कारण तोही फक्त शासन निर्णय. तुमच्याकडे पर्याय सगळे खुले, फक्त मराठ्यांचे आता हाल अपेक्षा करू नका आणि मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला आणखीनही आमची 2 दिवसीय विनंती. आपणही आता आरक्षणाच्या बाबत आणि आंदोलनाच्या बाबत सज्ज आहेत. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कधीच गाफील राहिले नाही. मी इथे इतिहास वाचायला नाही बसतो, इतिहास सगळ्याला माहिती. ते कधीच गाफील राहिले नाही. आपण त्यांचेच वंशज आहेत, मावळ्यांचे. त्या गाफील राहायचं नाही. सरकारलाही सांगतो आम्ही गाफील नाहीत, आम्ही सज्ज आहेत. टेन्शन घेऊ नका. गप बसलेलं नाही तर आम्ही सुद्धा. आम्ही आरक्षण घेणार आहेत. प्रामाणिकपणानं तुम्ही आरक्षण द्या. कारण तुमचा सन्मान या मराठा समाजानं एकाच शब्दात केलेला आहे. तुम्ही 30 दिवस मागितले. ह्या मराठ्यांचं एवढं मोठं मन आहे की मराठ्यांना तुम्हाला 40 दिवस दिले. तुमचा मान सन्मान केला, त्या शब्दाला तुम्ही आता खरे भरा. पदापेक्षा जास्त महत्व तुमच्या मान सन्मानाला द्या. आणि या मराठा समाजाची मान आता तुम्ही खाली होऊ देऊ नका. नसता तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला बळी पडायला लागणार. कारण मराठ्यांनी सन्मान केला तुमच्या तोंडाकडे बघून. आता तुम्ही मराठा समाजाशी गद्दारी करणार नाहीत. तुम्ही मराठा समाजाशी दगा फटका करणार नाहीत.
ही मराठ्यांना आशा आहे की तुम्ही मराठ्यांशी कधीच दगाफटका करू शकत नाहीत. या शब्दावर सुद्धा तुम्ही खरे भरा. ही शब्द सत्य होऊ द्या की तुम्ही जनतेशी कधीच दगाफटका करू शकत नाहीत. या शब्दाला तुम्ही तरी जिवंत ठेवा. ही आमची या बैठकीच्या निमित्तानं सरकारला विनंती. आता जी पत्रकार परिषद होईल त्या पत्रकार परिषदेत पुढील आंदोलन कसं करायचं हे आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर करणार आहे. आज आपण सरकारला झेपणार नाही या आंदोलनाची दिशाची घोषणा करणार आहे. 25 तारखेच्या नंतर सरकारला पेलणार नाही या आंदोलनाची घोषणा करणार आहे. ती आपण घोषणा 3 वाजता आज करणार आहे. जी घोषणा होईल एक मतानं सांगा. जी पुढे आंदोलनाची दिशा आज आपण 3 वाजता ठरवणार आहे ती मराठा मायबाप म्हणून मी तुम्हाला विश्वासात घेऊन ती दिशा ठरवणार आहे. ठरवलेली दिशा एक मतानं सांगा तुम्हाला ती मान्य आहे का? कारण जिथं समाजाचं हित तीच घोषणा होणार. समाजाचं हित आणि समाजाला जिथं न्याय आहे तीच आंदोलनाची दिशा होणार. आजची घोषणा सरकारला झेपणार नाही ही होणार आणि 25ला आंदोलन पेलणार नाही याची घोषणा होणार आहे. दोन्ही शब्दाचा अर्थ सरकारला टप्प्यात आल्यावर कळणार आहे. आम्हाला आमच्या समाजाला न्याय पाहिजे. आम्हाला आमच्या समाजाला न्याय पाहिजे तेव्हा आम्ही मिळवणार. तुम्ही सलाईनवर इतकं कोमात येत आम्हाला माहित नाही. आम्ही आमच्या तयारीला लागलेलो कारण तुम्हाला बी वेळ दिला होता आणि तुम्ही तुमच्या तयारीला लागायला पाहिजे होतं किंवा लागलेलं असतं. आता आपला बैठकीतला शेवटचा मुद्दा. मला माझ्या मायबाप मराठा समाजाची गरज आहे. मी तुमच्या पाया पडून सांगतो रोज सांगतो. आता शेवटचं सांगतो. कुणी आत्महत्या करू नका. मला तुम्ही खांद्याला खांदा लावून लढणारे पाहिजे. तुम्ही माझ्या बरोबर लढा. माझ्या खांद्याला खांदा लावून लढा. तुमचा लहाना भाऊ म्हणून लढा. कोणी मुलगा म्हणून लढा. पण खांद्याला खांदा लावून लढा. मराठ्यांचा एक एक माणूस जर कमी व्हायला लागला तर आपल्याला आरक्षण मराठा समाजाला द्यायचंय. आपण ते यशस्वी करायचं कसं? ज्यांच्या डोक्यात हा विचार आहे त्यांच्यासाठी हात जोडून सांगतो. जर मराठा समाज जास्ती संख्येने राहिला, जास्तीचा एकजूट राहिला तर आपला विजय होणार आहे. आपली एकजूट राहणार आहे. त्यासाठी तुम्ही पाहिजे. मरण्यापेक्षा आपण लढू. आपण लढून आपल्या जातीला न्याय देऊ. मरून जातीला न्याय मिळेल का याचा अगोदर प्रत्येकाने विचार करा. मरून जातीला न्याय मिळेल का याचा अगोदर विचार करा. लढून जातीला न्याय मिळेल हे स्वराज्याने सिद्ध करून दिलेलं आहे. आपल्या लढूनच न्याय मिळतो, मरून नाही मिळत. कारण तुम्ही माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत लढायला पाहिजे. म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका. मला बळ द्या. मला बळ तुमचं पाहिजे. मला तुमची ताकद पाहिजे. तुम्ही ताकद देणारे आणि माझ्या पाठीशी खंबीर उभा राहणारे जर आत्महत्या करायला लागले तर मग मराठ्यांना विजय मिळणार कसा याचाही घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी विचार करा. तुमचा विचार तुमच्या पुरता ठीक असेल पण याचा विचार करून बघा. तो विचार समाजासाठी ठीक आहे का नाही? तुम्ही कट्टर लढणारे
तुम्ही कट्टर लढणारे जर आत्महत्या करायला लागले तर लढायला खाली शिल्लक राहिलं कोण? जे कट्टर आरक्षणासाठी भिडलेले लोक आहेत, ज्यांच्या काळजात आरक्षण भिडलेलं आहे, ज्यांना आरक्षण समजून सांगायची गरज नाही, असे लोक, असे तरुण पोरं आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. ते मरायसाठी नाही पाहिजे. तुम्ही कट्टरच जर मरायला लागले तर आपल्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आपण आरक्षण देणार कसं? त्यामुळं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरानं आजपासून एकाने आत्महत्या करायची नाही. सगळ्यांनी डोक्यात एकच घ्यायचं, यांच्या संग लढून आरक्षण मिळवायचं, आता मरून नाही मिळायचं. प्रत्येकाने हे डोक्यात घ्या. आता मरून नाही आरक्षण मिळवायचं, लढूनच मिळवायचं. हे घराघरातल्या मराठ्यांनी आता समजून घ्या. आपल्या कुटुंबाकडे बघायला कोणीच नाही. आपण मेल्याच्या नंतर कोणी देण देत नाही. त्या घरावरची राख रांगोळी होती पुरी. तुम्हाला वाटत असेल माग सगळं व्यवस्थित होतंय, मी गेल्यावर कुटुंब व्यवस्थित चलल, मी गेल्यावर आरक्षण मिळेल, तसं होणार नाही. आतापर्यंत जवळपास 67 बांधवांनी बलिदान दिलंय, तसं घडलं नाही. मराठ्यांच्या पोरांनो आणि समाजांनो हुशार व्हा. आपल्या समोर इतिहास आहे. बलिदान गेलेत काकासाहेब शिंदेपासून आतापर्यंत, अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपासून, देवीदासजी वडजे पाटलांपासून, विनायक मेटे साहेबांपासून सगळे बलिदान गेले. माग आरक्षण मिळालं नाही भाऊ. त्या बलिदान देणाऱ्या आपल्या पोरांचा उद्देश होता, मी मेल्यावर जर माझ्या जातीला आरक्षण मिळणार असलं तर मी मरायला तयार आहे. आणि म्हणून ते मेलेत. पण तरीही आरक्षण भावांना मिळलं नाही, आरक्षण मिळालं नाही. तुमचं बलिदान समाजासाठी गेलं हे खरंय, पण तुमचं कुटुंब उघडं पडलं. किमान इथून पुढच्या पोरांनी तरी याची जाणीव ठेवा की आपल्याला जे बलिदान गेले हे आता व्यर्थ नाही जाऊ द्यायचे. जे इथून पाठीमाग आत्महत्या झाल्यात, बलिदान गेले, हे आपल्याला व्यर्थ नाही जाऊन द्यायचे. हे शिका अगोदर आता. आणि ते व्यर्थ न जाऊन देण्यासाठी आपल्याला मराठ्यांना एक जीवाने लढायचं. तुम्ही मरायला लागलं तर माझ्या पाठीशी उभा राहायला कोण राहिलं? याचा विचार तुम्ही आजपासून घराघरातले मराठ्यांचे पोरं आता करा. तुम्ही जर आत्महत्याचा विचार केला तर माझ्या सोबत. तर मनोज जरांगे काय म्हटले ते आपण ऐकलं. आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे वळूयात. आपल्यासोबत अजित चव्हाण आहे, भाजपचे प्रवक्ते. अजितजी, खरं तर मनोज जरांगे काय म्हटलं हे आपण ऐकलं. मनोज जरांगेंनी म्हटलं की AWSC ही जी जाहिरात आहे ती काढून आम्हाला वेड्यात काढू नका. कुणाला वाटत असेल, अगदी मनोज जरांगे पाटलांनाही वाटत असेल, तर मी त्यांना पुनश्च एकदा सांगतो की असं अजिबात नाही. या सगळ्या विषयामध्ये कुठेही असंतोष लोकांच्या, युवकांच्या, तरुण तरुणींच्या मनामध्ये राहू नये म्हणून जनप्रबोधन करणं हे सरकारचं काम आहे. ते आरक्षण मागतायत, आंदोलन करतायत, ते आमचंच आंदोलन आहे. पण सरकार म्हणून आम्ही काय करतो हे जनतेच्या पुढे ठेवणं काही चुकीचं आहे, वाईट आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि या EWSच्या आरक्षणाचा लाभ ज्यांना आरक्षण होतं, जे महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं, त्या मराठा समाजातल्या माझ्या भावा बहिणींना, माझ्या तरुण मुला मुलींना सुद्धा मिळणार आहे. त्याची माहिती सरकारनं लोकांपर्यंत पोहोचवली आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती असंतोष निर्माण होऊ न देता चर्चेच्या वाटाघाटीतनं मराठा आरक्षणाचं एक पाऊल पुढे गेलं तर चुकलं कुठं? आपल्याला राज्यामध्ये या विषयावरती अराजकता माजवायची का, गोंधळ माजवायचा आहे का, भांडणं लावायची आहेत का? तर अजिबात नाही. आपण एक लक्षात घ्या, सन्मान्य मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलंय की हा विषय आम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था हातात घेऊन तापवायचा नाही. असंतोष कमी करण्याकरता सरकारकडनं अशा पद्धतीनं जर जनप्रबोधन होत असेल तर त्यात काहीही वाईट नाहीये असं माझं मत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत अतिशय सिन्सिअरली, गांभीर्यानं मराठा समाजाचा या आंदोलनाला
भारतीय जनता पार्टीमधल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. तो मनोज जरांगे पाटील देखील मान्य करतील. आणि हे आंदोलन सगळ्यांचं आहे, हे आंदोलन समाजाचं आहे, हे आंदोलन कुठल्याही पक्षाचं नाहीये. पण सरकारमध्ये असलेल्या सत्ताधारी पक्षातील प्रमुख घटक म्हणून आम्ही आंदोलनाकडे अतिशय गांभीर्यानं पाहतोय. मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली जाणार आहे. मराठा समाजाच्या लोकांना, आमच्या भावा बहिणींना हे आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. यापूर्वी भारतीय जनता पार्टीनं आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टात टिकवलं होतं. पुढं ते का टिकलं नाही, ते कोण टिकवू शकलं नाही, त्याचे प्रश्न आपण त्यांना विचारा. आणि सन्माननीय शरद पवार गटाचे वकील साहेब आता जे म्हणाले की तोंडाला पानं वगैरे पुसतायत, वकील साहेब आपल्या सन्माननीय नेत्यांनी वारंवार मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका घेतल्यात त्या आता या व्यासपीठावरून आताच्या परिस्थितीत सांगितल्या तर आपल्याला लोक समाजात फिरू सुद्धा देणार नाहीत. त्याची प्रचिती आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी घेतली. त्यामुळं सुज्ञास सांगणे न लगे या उक्तीप्रमाणे मी काय अधिक या विषयात बोलत नाही. पण सरकार म्हणून आम्ही अतिशय गांभीर्य या सगळ्या विषयाचा आम्हाला आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माझे नेते अजितजी तुमच्याकडे पुन्हा एकदा तुमच्याकडे आपण अनिश गाडवे यांच्याकडे जाऊयात. अनिशजी, खरं तर ईडब्ल्यूएसच्या जाहिरातीवरून मनोज जरांगेंची ही पहिली प्रतिक्रिया, सरकार आम्हाला वेड्यात काढताय सरळ असं जरांगेंनी म्हटलंय. साठी नाही, हे सगळ्यांसाठी खुलं आहे. आता यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देतो, अजित चव्हाण साहेबांच्या एका प्रश्नाचं उत्तर देतो की आरक्षण कुणी टिकवलं नाही, आम्ही कोर्टात कोर्टात टिकवलं नाही सांगतायत. 50% वर आरक्षणाचा नियम कदाचित अजित चव्हाण साहेबांना माहिती नसेल. 50% आत बसवून दिलं असतं तर कदाचित ते टिकलं असतं. तुम्ही राष्ट्रीय मागास आयोगामध्ये मराठा समाजाला मागास सिद्ध करत नाही आहात, पहिली गोष्ट. मागास सिद्ध न करता सरसकट 68% आरक्षण नेलं, तुम्हाला माहिती होतं हे आरक्षण टिकणारे नाहीये. दुसरी गोष्ट, हे वकील कोण सोडलेत तुम्हाला चांगले माहिती आहेत. मराठा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे ते काय म्हणतात ते कळत नाही. कृपया जरा आवाज तुटून पोहोचणार नाही अशी व्यवस्था केली तर फार बरं. बरोबर. तर कोणते वकील सोडले गेले आपल्यावर ते देखील मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. हे वकील पण ह्यांचेच, हे वकील पण भारतीय जनता पक्षाचेच बघायला गेलं तर. आता तुम्ही मला सांगा, 50%च्या वर वकील आपल्यावर येतात आणि 50%च्या आत बसवायला गेलं, 50%च्या आत बसवायला गेलं की ह्यांचे नेते म्हणतात आम्हाला 96 कोळीत, आम्हाला मराठाचा आम्हाला कुणबीचा दाखला नको किंवा आम्ही रोटीवेटीचे व्यवहार करणार नाही. म्हणजे हे फूट पडायची कामं अत्यंत चांगली करतात. आता ईडब्ल्यूएसचं जरांगे पाटील साहेबांनी स्वतः त्यांचा बुरखा फाडून टाकला. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, अजित चव्हाण म्हणतात आम्हाला समाजात भांडणं लावायची नाहीयेत. अहो, कदम साहेबांनी, राणे साहेबांनी जी विधानं केली ती काय भांडणं लावायचा काय नवीन प्रकार होता का? आता अजित चव्हाण यांनी याचा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित चव्हाण म्हणतायत मराठ्यांच्या अंतर्गत काही जाती आहेत. अजित चव्हाण साहेबांना लक्षात घेतलं पाहिजे, इथे जातीचा वाद चाललेला नाहीये. इथं मराठा आरक्षणात सगळ्यात महत्वाचा विषय. तुम्ही अंतर्गत जातींना कुठे घेऊन येता? इथे काहींना मानायचं तर माना किंवा काहींनी मानू नका असं अजित चव्हाण मगाशी म्हणाले. म्हणजे अजित चव्हाण खुल्यामध्ये सांगतायत की नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या स्टेटमेंटला माझा किंवा भारतीय, कारण ते अधिकृत प्रवक्ते मगापासून सांगतायत, यांचा सपशेल विरोध आहे. आणि हे खुल्या तुमच्या वाहिनीवर न्यूज स्टेट नेशनवर त्यांनी सांगितलं की नारायण राणेंच्या आणि कदमांच्या विधानांशी आम्ही सहमत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी शेवट करतो की रामदास कदम म्हणतायत रोटीबेटीचा व्यवहार करणार नाही, म्हणजे भांडण लावायचा प्रकार आहे. पण रामदास कदमांनी हे पण सांगावं की आम्ही मराठ्यांची मतं फक्त घेणार, आम्हाला कुणबींची मतच नको, कारण कुणब्यांमध्ये तर आमची रोटीबेटीची व्यवहारच होत नाही आणि आम्हाला फक्त 96 कोळी मराठ्यांचीच मतं पाहिजेत. असं करून जर रामदास कदम जाणार असतील तर त्यांची बाजू अजित चव्हाण म्हणजे शिवसेना शिंदे गटाची बाजू पण अजित चव्हाणांनी सांगावी जरा, की अजित चव्हाण की रामदास कदम जाणार आहेत की नाही मराठ्यांच्या दारावर किंवा कुणब्यांच्या दारावर, जरा हे पण ते स्पष्ट ऑन मीडिया सांगावं त्यांनी. अगदी. आणि जी यावर आपण अजित चव्हाण यांचं उत्तर ऐकूया. मात्र त्याआधी मी ॲडव्होकेट संजय काळबांडे यांच्याकडे जाते. संजय काळबांडेजी, जे सध्या मनोज जरांगे म्हटले किंवा ईडब्ल्यूएसची जी काही जाहिरात आहे त्यावर तुमचं मत? आता मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की राज्य सरकारने जी जाहिरात काढली ती आमची समजूत घालण्यासाठी जाहिरात काढलेली, आम्ही एवढे काही दूध खिळे नाही. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते चव्हाण साहेब जे बोलतायत, चव्हाण साहेब समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. तुमच्याकडं 100% मेजॉरिटी मधलं सरकार आहे, तुमचं राज्यात पूर्ण बहुमत असणारं सरकार आहे, तुमचं देशात पूर्ण बहुमत असणारं सरकार आहे. आणि आरक्षणाच्या ईडब्ल्यूएसचं आरक्षण ही मराठा समाजाची आज मागणी नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी आहे. याच्यामध्ये आरक्षण मिळण्यासाठी घटनेच्या कलम 16(2) आणि घटनेच्या कलम 14(3) मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे
the person who is eligible for reservation, who is socially backward, and it is proved by other backward commission, तर तुम्हाला त्यानुसार घटनेच्या कलम 340 मध्ये नेमल्याप्रमाणे तुम्हाला पहिलं कमिशन नेमणं गरजेचं आहे आणि त्या कमिशनाच्या इतर मागासवर्गीय आयोगाच्या कमिशनाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून जो समाज त्यामध्ये सोशली मागास सिद्ध करतो त्या समाजाला आरक्षण देणं हे गरजेचं आहे. परंतु तुम्ही ते न करता ईडब्ल्यूएस ची जाहिरात काढून मोकळे झाले. एवढा दूध खुळा कोणता समाज नाहीये. संजयजी तुमच्याकडे पुन्हा येते. संजयजी मी तुमच्याकडे पुन्हा येते. मात्र अनिश गाडवेंनी काही प्रश्न अजित चव्हाणांना विचारले. अजित चव्हाण. नाही, वकील साहेब, पावण्याच्या गाठीने साप मारण्याचा प्रयत्न कृपया आपण करू नका. आरक्षण कोर्टामध्ये अडकलंय. आरक्षण कोर्टामध्ये अडकल्यानंतर त्याला पर्याय म्हणून मराठा आरक्षणाकरता ज्या सवलती जाहीर केल्या होत्या आणि आपण आरक्षण मागताना फक्त नुसतं आपल्याच जातीचा विचार न करता इतर जी सवर्ण समाज आहेत त्याच्यामध्ये अतिशय जे आर्थिक दुर्बल लोक आहेत, याच्यामध्ये काय माहिती का, हे आर्थिक दुर्बल म्हणजे गरिबाला जात नसते, तर या लोकांच्यासाठी आपण हे दिलेलं आहे. आणि विशेषतः ज्या खरं तर आता बघा, मला काय आरक्षणाची गरज नाही. मराठा आरक्षण मिळालं तरी ते काय मी किंवा माझ्या घरातली कोणी लोक घेणार नाही, पण माझ्या गरीब मराठा बांधवांच्या करता हा लढा आहे. वकील साहेब, आपण काही दिलं तर नाहीच, द्यायलाही आपला विरोध होता, पण आम्ही आरक्षण दिलं ते कोर्टात गाडवे साहेबांचं सरकार टिकवू शकलं नाही, त्याला त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आणि जातीपातीत फूट. अनिशजी, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मराठा समाजाच्या काही घटकांना जर असं वाटत असेल की आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, मी पुनरुच्चार करतो, याचा पुनरुच्चार करतो, हजारो वर्षांच्या काही समजुती आहेत त्या तुम्ही कुणावरती लादू शकत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमची मागणी काय आहे? निश्चितपणे आरक्षण द्या. आता ते कसं द्यायचं त्याच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. मग ती जरांगे पाटील साहेबांची वेगळी, ते म्हणतात अजितजी तुम्ही जे म्हणताय, मात्र शरद पवारांनी देखील आज हाच प्रश्न उपस्थित केलाय. हेच बोलले की तुम्ही जाती जाती पोट जाती काढून अशा प्रकारे फोडाफोडीचं राजकारण हे करू नका. याच्यात फोडाफोडीचं राजकारण काय आहे ताई? याच्यामध्ये कुठं फोडाफोडीचं राजकारण आलं? सकल मराठा समाजाच्या नावाखाली महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकत्र येऊन आरक्षण मागतोय. त्याच्यामध्ये काही या ज्या लोकांना आरक्षणाची गरज नाहीये, त्यांची पोटं भरलेली आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्यांच्या पुढच्या 100 पिढ्यांना आरक्षणाची गरज लागणार नाही. त्यांना नको असेल तर ते 2-4 माणसं आहेत, त्यांच्या वक्तव्याचा आणि आमच्या पक्षाच्या भूमिकेचा कशाला संबंध जोडायचा? दुसरा विषय की या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट इथं आपल्याला सांगायची आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तोंडाला पानं पुसली किंवा आम्हाला हे नकोच आहे. अहो, तुम्हाला नको आहे वकील साहेब, ज्या गरीब मराठा समाजाला आणि ज्या गरीब आर्थिक दुर्बल पाटलांनी सांगितलंय, मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आता सांगितलंय की ते आरक्षण आम्हाला नकोय. तुम्ही ऐकलं मनोज जरांगे पाटलांचं? ते जरांगे पाटलांचं मत असू शकतं, परंतु मग जरांगे पाटलांचं नेतृत्व मराठा समाज आहे. सरकार आर्थिक दुर्बल घटकांच्या पाठीशी उभं राहू शकत नाही का? म्हणजे चांगलं काम केलं त्याच्याबद्दल म्हणता. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, चव्हाण साहेब तुम्ही स्पष्ट भूमिका सांगा. आपल्याला आरक्षण द्यायचं, आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असंतोष. अजितजी तुमच्याकडे पण येते आणि अनिश गाडवेकडून आपण देखील याचं उत्तर घेणार आहोत. मात्र करण गायकर आपल्यासोबत जोडले गेले आहे. करण गायकर यांच्याकडे देखील मी जाते. करण गायकर, आपलं मत. अजितजी मी तुमच्याकडे पुन्हा येते. अजितजी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे. दोन्ही वक्त्यांना माझं एकच सांगणं आहे, बाबा तुम्ही तुमच्या पक्षाच्या बाजू मांडायला इथं येऊ नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं समाजाचा प्रश्न आहे. तुम्ही ईडब्ल्यूएस वर जी चर्चा करताय ते देशातलं आरक्षण आहे, महाराष्ट्रातलं आरक्षण नाही. ते देशातलं आरक्षण आहे. मराठा समाज हा स्वतंत्र 50% आतमध्ये ओबीसीतून आरक्षण मागतोय. त्या मागणीसाठी सबंध महाराष्ट्रातला मराठा समाज हा जमा झालेला आहे, एकटवलेला आहे. आणि त्याचं परिचय रोज आपल्याला दिसतंय. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचं नेतृत्व स्वीकारून समाज एकत्र कशासाठी आलाय? ईडब्ल्यूएसच्या आरक्षणासाठी मुळीच नाही, तर तो 50% आतमध्ये ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आणि सरकारला 2 दिवस, आमचा या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मी काय या सरकारचा प्रवक्ता नाही, त्या सरकारचे प्रवक्ते अजितजी चव्हाण आहेत.
आमचा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सरकारने दिलेली वेळ, मागून घेतलेली वेळ तिच्यापेक्षा आम्ही 10 दिवस जास्त दिले असताना आता हा ईडब्ल्यूएसचा आणखी कुठला ऑप्शन न काढता सरकारनं जरी हे श्वेतपत्रिका आज जी काही जाहिरात काढलेली आहे ती स्पष्ट करावी का हिचा आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेशी असा कोणताही फाटा देण्याचं कारण नाहीये किंवा असे कोणते दोन आम्ही समाजाला दिशाभूल करत नाही. ईडब्ल्यूएस मधून काय झालंय आम्हाला सगळं माहिती आहे. पुढच्या सविस्तर चर्चा ज्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएस वर जेव्हा लावाल त्यावेळेस 100% आम्ही याच्यावर बोलू. पण आजची भूमिका काय आहे की 50%च्या आतमध्ये ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, कुणबी सर्टिफिकेट पाहिजे. ज्याला घ्यायचं त्याने घ्यावं, ज्याला नाही घ्यायचं त्याने घरी बसावं. पण मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध करताना सगळ्या नेत्यांनी याचं भान ठेवावं की आपण ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीसाठी लोक माती अगदी करणजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. अजित चव्हाणांकडे देखील मी जाईल, पण अनिश गाडवे यांचं आपण उत्तर ऐकून घेऊ. जे काही अजित चव्हाण म्हटले, अनिश गाडवेजी आपलं उत्तर. शिवसेनेची भूमिका मला इथे करण साहेब थोडीशी मी सांगतो, कारण यांनी वारंवार आरोप केला यांच्या सरकारला टिकवता आलं नाही. अहो 50%च्या आतमध्ये आरक्षण बसवायचं होतं अजित चव्हाण साहेब, तुम्ही 50%च्या वर म्हणजे संविधानाला क्रॉस करून गेलात. आता ते आरक्षण कसं टिकवायचं, त्याला कायद्यात बसवावं लागतं साहेब. त्याच्यासाठी तुम्हाला डेटा सब द्यावा लागतो. तो डेटा तुम्ही घाईघाईत सगळं केलात. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, 50%च्या आत बसवायचं, वरती जायचं झालं तर तुमचे वकील आमच्या अंगावर तुम्ही सोडता, समाजाच्या अंगावर तुम्ही वकील सोडलेले. हे स्पष्ट, मी इथे माझा आरोप नाही, ते स्पष्ट सांगतो. 50%च्या वर गेलं तर तुमचे वकील आमच्या कायद्यांवर फोटो ठेवतात आणि 50%च्या आत आम्ही यायचा प्रयत्न केला तर तुमचे कदमांसारखे आणि राणेंसारखे नेते समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात. भाजपाची भूमिका इथे आम्हाला स्पष्टच दिसते की भाजपाला दाखवायचं आम्ही खायला देतोय पण तुम्हाला ते खाता येत नाहीये. 50%च्या आतमध्ये आरक्षण बसवायचंय जरांगे पाटलांची स्पष्ट मागणी असताना तुम्ही ईडब्ल्यूएस ची गाजरं का दाखवताय? ईडब्ल्यूएस हा राष्ट्रीय विषय, राष्ट्रात सगळ्यांना मिळतं ईडब्ल्यूएसचं आरक्षण. तुम्ही मराठ्यांच्या नावाला ईडब्ल्यूएस का चिटकवलं त्याचं सगळ्यात पहिलं उत्तर द्या. आणि रामदास कदमांचे तुम्ही जर प्रवक्ते असाल तर मला एका प्रश्नाचं स्पष्ट उत्तर द्या की रामदास कदमांनी कालचे जे विधान केलंय की आम्ही रोटीबेटीचे व्यवहार करत नाही, मग तुम्ही कुठल्या समाजाला कमी लेखताय? मराठा समाज आणि कुणबी समाजात भांडण लावत असाल तर मग सांगून टाका भारतीय जनता पक्षाला, आम्हाला कुणब्यांची मतदानच नको भविष्यामध्ये कधी, आम्ही त्यांना कमी लेखतो. हे राष्ट्रीय वाहिनीवर तुम्ही सांगून टाका, स्पष्ट करा, माझी भूमिका स्पष्ट करा आज तुमची इथे. अजितजी बोला. अनिश गाडवे, मी काही इथे रामदासभाईंचा प्रवक्ता म्हणून बसलेलो नाहीये. रामदासभाईंना विचारायचं असल्यास तुम्ही त्यांना ते थेट तसं विचारा. समाजाच्या काही लोकांची तशी जर भूमिका आहे, त्यांची जर चालीरीती तशा चालत आलेल्या आहेत, त्याला मी तरी काय करणार किंवा रामदासभाई तरी काय करणार? आणि त्याच्यामध्ये कोणाला कमी किंवा कोणाला जास्त लेखण्याचं काही कारणच नाहीये. ज्याच्या त्याच्या जातीमध्ये जो तो लग्न करत असतो, ही भारतीय परंपरा आहे. आता ती जाती अंताकडे आपल्याला जायचंय, परंतु काही जर लोकांची तशी भावना असेल त्यांचा गळा पकडून आपण त्याला सांगू शकत नाही ना. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही संविधानावर हात ठेवून शपथ घेता की मी संविधानाला अभिप्रेत असं कार्य करेल, असं तुम्ही लोकप्रतिनिधीचं जेव्हा हात ठेवून शपथ घेताना तुम्ही शपथ घेता. अनिश गाडवे, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सर्वसामान्य नाही आहात, तुम्ही सर्वसामान्य नाही आहात. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या बरोबर काम करणाऱ्या त्या धर्माच्या, त्या समाजाच्या, त्या जातीच्या माणसाची काही हजारो वर्षांच्या काही परंपरा असतील, त्या तुम्ही त्याला सोडायला सांगाल का? मुद्दा काय आहे, तुम्ही बोलता काय? तुम्हाला जाब विचारायचा तुम्ही रामदासभाईंना विचारा, तुम्ही नारायण राणे साहेबांना विचारा. मी या ठिकाणी सरकारची बाजू मांडण्याकरता बसलेलो आहे. जर त्या लोकांच्या काही धार्मिक समजुती, जातीय समजुती, चालीरीती जर असतील तर तुम्ही त्या कसं, म्हणजे तुम्ही जबरदस्तीनं एखाद्या माझ्या आदिवासी बांधवाला, एखाद्या इतर समाजाच्या बांधवाला, एखाद्या दुसऱ्या कुठल्या जातीच्या बांधवाला, अजितजी येते तुमच्याकडे पुन्हा येते. माझे बंधू करण गायकर यांनी इथे एक भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं आमचा सरकारवर विश्वास आहे. करणजी, आपण मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून इथं बसलेले आहात. मी अतिशय नम्रपणे आपल्याला सांगतो आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामधल्या मराठा समाजाला सांगतो, आपल्या आरक्षणाशी संबंधित ज्या मागण्या आहेत, विशेषतः 50%च्या आतून मिळेल का? तर हे बघा, यापूर्वी देखील आपण अनेक वर्ष मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय राहिला आहेत. यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. मी अनिश गाडवे साहेबांसारखे जशा दोन लहान मुली एकमेकांना टोमणे मारतात असे टोमणे मारणार नाही.
मला पण ते सगळं माहिती आहे, आपल्यालाही ते सगळं माहिती आहे. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आता EWS ची आजची जी जाहिरात आहे ती जाहिरात आपलं आरक्षण गेल्यानंतर आरक्षणाला सबस्टिट्यूट म्हणून सरकार काय काय काम करतंय हे सांगणं चुकीची गोष्ट नाही असं मला वाटतं. हे मी नम्रपणे समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला सांगतो. समाजात असंतोष पसरू नये म्हणून सरकारचा जर हा प्रयत्न असेल तर त्याचं आपण कृपया स्वागत करा. दुसरी गोष्ट, राज्यकर्ते या महाराष्ट्रात येतील जातील हा प्रश्न समाजाचा आहे. आपण सगळे अजितजी अजितजी आपण काय बोललात पुन्हा एकदा अतिशय रिपीट आग्रही करा. आहोत. टोमणे कोण टोमणे मारतात आपण काय बोला पुन्हा एकदा सांगा. काय तुम्ही काय वक्तव्य केलं, कोण टोमणे मारता, काय असं वक्तव्य केलं तुम्ही, पुन्हा एकदा तुमचं वक्तव्य सांगा. नाही, मगाशी अनिश गाडवे म्हणाले की 50% आतली मागणी काय वगैरे हे मला माहित नसेल, तर त्यांनी जो मला टोमणा मारला त्याला मी प्रत्युत्तर दिलं की 2 लहान मुली एकमेकाला भांडणामध्ये गेली 2 दिवस झाले तुम्ही रामदास कदमांची बाजू मांडताय आणि आज तुमच्या अंगाशी शेकायला लागलं तर तुम्ही म्हणताय रामदास कदमांचा मी प्रवक्ता नाही, तुम्ही सरकारचे प्रवक्ते आहात. इथे मी अधिकृतपणे सांगू शकतो माझी भूमिका ही विरोधी पक्षाची भूमिका आहे आणि मी विरोधी पक्षाचा प्रवक्ता आहे. मी स्पष्ट आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही समाजाच्या बाजूने बोलूच नका. आम्ही मराठा आहोत. भारतीय जनता पक्षाची मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका आम्हाला स्पष्ट कळलेली आहे. मला बाकी सांगू नका. आम्ही मतांसाठी मराठ्यांमध्ये 96 कोळी मराठा आलं कुठून? 96 कोळी. चव्हाण साहेब थोडं पाणी घ्या. मी कुणाच्या बापाला पाणी मराठा ही जात मी घाबरत नाही कुणाला. कोळी मराठा आहे तर आहे. चव्हाण साहेब थोडं पाणी घ्या, थोडं पाणी घ्या. आपल्याला भविष्यात खूप काही बोलायचं, पाणी घ्या. 96 कोळी मराठा ही जातच नाही, हा एक समूह आहे. तुम्ही काय मराठ्यांमध्ये फूट पाडू नका, मराठा समाजामध्ये फूट पाडू नका. तुमच्या पक्षाचं राजकारण वेगळीकडे राहिलं लक्षात घ्या. चव्हाण साहेब तुम्ही 96 कोळी मराठा असाल, तुम्ही 96 कोळी मराठा असाल तर मी सुद्धा मराठा आहे, मी देखील मराठा आहे. त्यामुळे मराठा असल्याचं तुम्ही माझ्यावर हे आणू नका. एक गोष्ट शांतपणे लक्षात घ्या. चव्हाण साहेब पाणी घ्या, पाणी. आम्ही आहोत तर बोलणार, आम्ही आहोत पाणी घ्या. तुमच्या पक्षाची भूमिका महाराष्ट्र जाणतो. तुम्ही कितीही ओरडलात ना, कितीही कात्याकूट केलात ना, तरी तुमचा पक्षाचा तुमच्या पक्षाची भूमिका महाराष्ट्र जाणतो. तुम्हाला जर आरक्षण 50%च्या आत बसवून दिलं तर 50%च्या आत आरक्षण बसवलं नाही, तुम्हाला माहिती आहे 50%च्या पुढे आरक्षण टिकणारच नाही. अजितजी तुम्ही म्हटला तुम्ही छाती ठोकून मराठा असल्याची भूमिका मांडताय, मात्र ही कुणबीच्या विरोधात जाते. अंगालिंगाशी काही शिकत नसताना तुम्हाला अजितजी थांबा. माझं तुम्हाला आव्हान आहे, जा रामदास भाईंच्या खेडला आंदोलन करून दाखवा. अजितजी माझा प्रश्न आहे का? जातीवरून कधी अजित चव्हाण माझा प्रश्न शिवसैनिक आहोत, मराठा बांधव देखील आहोत. अनिश गाडवे रामदास कदम काय आम्ही एकनाथ शिंदे अनिश गाडवे तुम्ही सांगू नका. बोलू द्या एकनाथ शिंदेच्या आंदोलन करू. अजित चव्हाण माझा प्रश्न ऐकून घ्या. अनिशजी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. माझा प्रश्न आधी ऐकून घ्या. आंदोलन करू. काय कोणाला आम्ही कोणाला कमी लेखत नसतो. आम्ही अजितजी थांबा. अतिशय नम्रपणे सांगतो, परंतु अजितजी माझा प्रश्न घ्या, त्यातच तुमचं उत्तर आहे. अजितजी त्यासाठीच तुमच्याकडे येते. अजितजी ऐका. राजकीय भीती तर दाखवू नका. एवढं तुम्हाला वाटत असेल रामदास भाईंच्या घरासमोर आंदोलन करा, जा खेडला, जा अजितजी तुम्ही छाती ठोकपणे सांगताय. माझा प्रश्न आहे का, तुम्ही छाती ठोकपणे सांगताय की तुम्ही 96 कोळी मराठे आहात, मात्र ही भूमिका कुणबीच्या विरोधात जाते ना. काय बोलता अहो तुम्ही बोलता काय? माझा मुद्दा तरी कळाला का तुम्हाला? त्यांचा माईक बंद होता. मला पण तुम्हाला महाराष्ट्रामधलं 96 मग तुम्हाला हिनवताय आम्हाला आणि तुम्हाला करणार नाही, चालेल का? 96 कोळी मराठा अजित चव्हाण तुम्हाला मराठा आहे, तुम्ही माझ्यावर राग काढूच नका. मतदान करायचं. तुमची खदखद मी समजू शकतो. भांडण लावायचा प्रकार 96 कोळी विरुद्ध कुणबी, 96 कोळी विरुद्ध कुणबी मराठा ही भांडणं भारतीय जनता पक्ष लावतोय. मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या संजय राऊतला विचारा आधी साहेब. आम्हाला तुमचा
तुमच्या चेहऱ्यावर जो आव आणलात ना तुम्ही, हा अतिशय योग्य आहे. ज्यावेळेस अंगाशी प्रकरण शेकतं ना त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा हा आविर्भाव असतो. हे लाईव्ह महाराष्ट्राची जनता लाईव्ह न्यूज नेशनवर पाहते. आधी संजय राऊतला जा विचारा, तुमच्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणला होता संजय राऊत, विचारा. आणि पोलिसांनी ज्यावेळेस लाठीचार्ज केला, पोलिसांनी ज्यावेळेस मराठा समाजावर लाठीचार्ज केला, अजितजी तुम्ही थांबा, इतरही प्रवक्ता आपल्यासोबत जोडले गेले. अजितजी तुम्ही हिरवू नका. अजितजी मला तुम्हाला असं मराठ्यांच्या मताची विचारायचं गरज नाही का उद्धव बाळासाहेब ठाकरेला? ओ अजित चव्हाण साहेब, तुम्हाला मी फार नम्रतेने सांगतो, तुम्ही जरा लाईव्ह मीडियावर आहात, जरा सबुरीने शब्द वापरा. तुम्ही जर उद्धव साहेबांपर्यंत पोहोचणार तर आम्हाला नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचता येतं. हा विषय नेत्यांचा नाही, हा विषय समाजाचा आहे. इथे समाजाविषयी बोला, समाजाविषयी बोला, मराठा समाजाविषयी बोला. मराठा समाजाला एवढे दिवस जे ताटकळत ठेवलेत ना आपण, त्याच्याविषयी बोला. गुणरत्न सदावर्तेंसारखे वकील मराठा समाजाच्या विरोधात उभे राहिले, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष काहीच बोलला नाही का? मराठा समाजाला तुम्ही सांगा ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संजय राऊतला आधी जा विचारा गाडवे, मुक्का मोर्चा म्हणून आमच्या समाजाच्या मोर्चाला हिरवलं होतं, मग आम्हाला बोला. आलं का लक्षात? मला वाटतं ह्यांना आता विषय चांगला भरकटवायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्या विषयात जायचं असेल, तुम्हाला सुद्धा मराठा समाजाच्या मताची गरज लक्षात ठेवा, विसरू नका. पाहिलं आम्ही साहेब तुम्ही थोडं पाणी घ्या. अजित चव्हाण आधी प्रश्न ऐकून घ्या माझा. अजित चव्हाण जातीची भीती नाही दाखवायची मराठ्यांना, आम्ही घाबरत नसतो. करताय जातीयवादी राजकारण चालू आहे. जातीयवादी राजकारण भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट चालू आहे. अजित चव्हाण आधी माझा प्रश्न ऐकून घ्या. तुम्ही छातीठोकपणे सांगताय की तुम्ही 96 कोळी मराठा आहे, मात्र ही जी तुमची भूमिका आहे कुठेतरी कुणबींच्या विरोधातली आहे. अहो ताई, मगाशी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं अनिश गाडवे साहेबांचा आवेश होता, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जातीचा अभिमान असतो. मग संजय राऊतांनी आमच्या समाजाला मुक्का मोर्चा म्हणून हिंडवलं होतं. कुठे गेले होते तेव्हा अनिश गाडवे? का नाही विचारला? एवढ्या महाराष्ट्रानं, अख्ख्या महाराष्ट्रातून समाजानं रोष व्यक्त केला. माझं आपल्याला सांगणं हेच आहे, एखादा समाज आपल्या काही जातीय किंवा धार्मिक समजुती जपत असतो, त्या हजारो वर्षांच्या असतात, त्या सोडून द्या किंवा त्या तोडून टाका, त्या मोडून टाका, असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? आणि आम्ही सकल मराठा समाजाच्या नावाखाली सगळे एकत्र होत ना. तुमची भूमिका कळाली अजितजी, तुमची भूमिका कळाली. अनिशजी तुमची देखील भूमिका कळाली आहे. मी संजय काळबांडे यांच्याकडे जाते. संजयजी आपण बोला, शेवटचा प्रश्न आपल्याला बोला. खरं तर अजितजी खूप चिडून बोलत होते, पण मला अजितजी आणि सगळ्याला सांगायचंय की गाडवे जे बोलले असतील किंवा बाकीचे जे प्रवक्ते बोलले असतील, त्यांची अगदी भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही राज्य सरकारमध्ये आहे, ईडब्ल्यूएच ची जाहिरात आता का काढली, ही घाई का होती, हा मेन मुद्दा चर्चेचा आहे. चर्चा तिसरीकडे चाललेली. मुळात आरक्षणाच्या बाबतीत जर म्हणलं तर अजितजी आपला पक्ष, संजयजी आपली भूमिका कळाली आहे, आपली भूमिका कळालेली आहे. संजय मला थांबवते. यांना धनगराला द्यायचं नाही, मराठाला द्यायचं नाही, मुस्लिमाला द्यायचं नाही, संजयजी, आणि ज्यांना समान नागरी कायदा आणायचा आहे, त्यामुळे आरक्षणाचे विरोधी भाजप आहे. अगदी संजयजी आपली भूमिका कळाली आहे, अजित चव्हाणांची भूमिका कळाली आहे आणि अनिश यांची देखील भूमिका आपण ऐकलेली आहे. तिघांनाही धन्यवाद या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल.